काय आता आतमध्ये जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला, संतांच्या या पावनभूमीला कुणाची तरी अत्यंत काळी आणि वाईट नजर लागली आहे. ज्या भूमीने या राज्याला, या देशाला दिशा दिली, तीच आपली अहिल्यानगरची भूमी आज दारू, गांजा आणि ड्रग्ज आणि व्हाईटनर सारख्या नशेच्या विळख्यात अडकून आपला जीव सोडताना दिसत आहे. मित्रांनो, अत्यंत खेदाने आणि तेवढ्याच रागाने मला सांगावं लागतंय की आपला अहिल्यानगर जिल्हा आजवरच्या सर्वात भीषण, भयानक आणि काळ्याकुट्ट अशा अंमली पदार्थांच्या गुन्हेगारीच्या टप्प्यातून जात आहे. जर आपण आता जागे झालो नाही तर उद्या आपल्या घराचा उंबारठा ओलांडून हे मृत्यूचं तांडव आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या गुरुवारी रात्री 9:30 वाजता राहता शहरात शनी चौकाजवळ जी अंगावर काटा आणणारी घटना घडली, ती केवळ एक दुर्घटना नव्हती, ते एक निर्घुण, क्रूर आणि थंड डोक्याने केलेलं अमानवीय कृत्य होतं. अवघ्या 13 वर्षांचा निष्पाप ओंकार गायकवाड आपल्या आजीसोबत आनंदानं डफेर पाहण्यासाठी बाहेर पडला होता. त्याला काय माहित होतं की रस्त्यावर त्याचा मृत्यू टपून बसलाय. एका भरधाव अर्टिगा कारने आधी आजीला धडक दिली आणि नंतर त्या लहानग्या ओंकारला अक्षरशः चिरडलं. पण ऐका, लक्ष देऊन ऐका, इथेच हे नराधम थांबले नाहीत. प्रत्यक्षदर्शी आणि त्याच्या कुटुंबियांचे काळजाचं पाणी करणारे शब्द ऐकलेत का तुम्ही? आम्ही सोबत होतो, 2 जण जेवण करून निघलो आणि मग ते फिरायला आलो, सोबत होतो आणि मागून गाडी आली साधाफळ गल्ली ना, तिने आम्हाला उडून दिलं आंबेडकर पाठीपाशी. ते मी इकडच्या साईडला पडले, तो पोरग रोडला पडलं आणि परत परत पुढे गेला, परत मागे आला, परत त्याच्या अंगावर जोरात गाडी घातली. त्याला मारून टाकू, मेला नाही. हा, मेला नाही म्हणे. डबल गाडी घालून उतरले खाली, परत म्हणे मेला नाही, याचं काय आमचं काटा काढायचं म्हणे. लगेच मारून टाकलं जीवस, त्याला निघून गेले, उतरले सुद्धा नाही. आरडत होते, मोठ्या मोठ्यानं आरडत होते, वाचवा वाचवा. मला लेकराला नेलं नाही दवाखान्यात, त्यांनी निघून गेले ते शनी मंदिराकडं. त्या कार चालकाने अमानुषपणे आणि माणुसकीचा थरकाप उडवणारी कृती करत गाडी पुन्हा मागे घेतली आणि अवघ्या 13 वर्षांच्या ओंकारच्या पोटावरून चाक फिरवलं. हा मेला नाही, याचा काटाच काढायचा आहे असं म्हणत त्याला पुन्हा चिरडलं आणि तिथून पसार झाले. कोण होते हे लोक? कुठून आली यांच्यात इतकी क्रूरता? हे साधे सुधे गुन्हेगार नव्हते, हे होते रक्तात नशा भिनलेले नशेखोर, अंमली पदार्थांच्या धुंदीत माणुसकी हरवलेले हैवान. गांजा, MD आणि दारूच्या नशेने यांचे मेंदू अक्षरशः निकामी झाले आहेत. आज माझा सवाल या व्यवस्थेला आहे, माझा थेट सवाल या झोपलेल्या आणि लाचखोर प्रशासनाला आहे. काय चाललंय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात? कुठे गेले ते खाकी वर्दीचे रोबदार चेहरे जे गरिबांवर लाठ्या उगारतात? आज गावोगावी, गल्लोगल्ली, पानटपऱ्यांवर गांजा, चरस, MD आणि बेकायदेशीर दारूचा सुळसुळाट झाला आहे. आमची शाळकरी मुलं, तरुण पोरं या नशेच्या जाळ्यात पद्धतशीरपणे ओढली जात आहेत. ही नशा विकणारे दलाल उजळ माथ्याने खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत आणि आपला कायदा मजा पाहतोय. जेव्हा ओंकारचा मृतदेह घेऊन त्याचे कुटुंबीय आणि संतप्त ग्रामस्थ राहता पोलीस ठाण्यासमोर बसले, ठिय्या आंदोलन केलं, तेव्हा कुठे या झोपलेल्या यंत्रणेला जाग आली? जोपर्यंत एखादा निष्पाप जीव रस्त्यावर चिरडला जात नाही, जोपर्यंत एखादी आई टाहो फोडत नाही, जोपर्यंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत नाही, तोपर्यंत आमचे पोलीस आणि प्रशासन डोळ्यावर पट्टी आणि कानात बोळे घालून बसणार का? पोलिसांना फक्त सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. हे केवळ अपघाताचं प्रकरण नाही, हे या जिल्ह्यात फोपावलेल्या ड्रग्ज माफियांच्या दहशतीचे जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. अहिल्यानगर जिल्हा जो आपल्या संस्कृतीसाठी शिर्डीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांसाठी ओळखला जातो, तिथे आज नशेखोरांचा नंगा नाच सुरू आहे. ड्रग्ज माफियांचे जाळे इतके घट्ट झाले आहे की त्यांना कुणाचीच, कोणत्याही कायद्याची भीती उरलेली नाही.
हे अंमली पदार्थांचे माफिया आपल्या तरुणाईच्या नसांमध्ये विष पेरत आहेत. हे विष पिऊन तयार झालेले नशेखोर गाड्या घेऊन रस्त्यावर सुसाट सुटतात आणि ओंकार सारख्या निष्पाप मुलांना किड्या मुंग्यांसारखं चिरडून मारतात. काय चूक होती त्या 13 वर्षांच्या पोराची? काय चूक होती त्या आजीची? आज त्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय तो उद्या तुमच्या आमच्यावर कोसळणार नाही याची काय शाश्वती? आपले राजकारणी, आपले लोकप्रतिनिधी आज कुठे लपून बसले आहेत? निवडणुकीच्या वेळी गल्लोगल्ली फिरून हात जोडून मतं मागणारे नेते आज या नशेच्या व्यापारावर मूग गिळून गप्प का आहेत? त्यांना दिसत नाहीये का की आपला अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थांच्या आगीत जळून खाक होत आहे? या ड्रग्ज माफियांना कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे? कोणाच्या वरद हस्तामुळे हे काळे धंदे फोफावत आहेत? पोलीस आणि प्रशासनाच्या नाकाखाली किंबहुना त्यांच्या आशीर्वादानेच हे नशेचे अड्डे चालतात की काय, या प्रश्नाची उत्तरे आता आपल्याला मागावीच लागतील. काही लोक असा आक्रोश सुरू असताना मध्येच तोंड घेऊन येतात आणि पत्रकारांवर राग काढतात. मला स्वतःला अनुभव कित्येक वेळा आलाय. ज्यावेळी मी ही बातमी कव्हर करण्यासाठी राहता पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा एक महिला माझ्या कॅमेराकडे बघून म्हणाली की काय नुसते व्हिडिओ काढताय, लोकांचं दुःख कळत नाही का? अशा लोकांना मी एकच सांगू इच्छितो की आम्ही पत्रकार जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हाच विषय दूरपर्यंत पोहोचतो, तेव्हाच तुमचा आक्रोश सिस्टमला हलवून जागे करतो. आम्ही तुमच्यासाठीच आमचं घरदार सोडून तुमचं दुःख वाटून घेण्यासाठी तिथे आलेलो असतो. तुमचा कोणताही स्थानिक नेता असे व्हिडिओ बनवून सिस्टमला जागा करण्याची हिंमत करत नाही, कारण तो स्वतःच त्या सिस्टमचा भाग असतो. आणि आम्ही तुमच्यासाठी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना उरावर घेण्याचं काम करतो तर तुम्ही आमचाच रागराग करता. मीडियाला आपल्या लोकशाही रूपी छताचा चौथा स्तंभ म्हटलं जातं आणि त्याच चौथ्या स्तंभाला तुम्ही लात मारून हे छत कमकुवत करताय. मान्य आहे की या स्तंभाला सुद्धा वाळवी लागली आहे, परंतु वाळवी लागलेला हा स्तंभ अजूनही प्रामाणिक पत्रकारांमुळे तग धरून आहे. अरे तुम्ही स्वतःसाठी आवाज उठू शकत नसाल तर आम्हाला तरी आडवे येऊ नका. बंधूंनो आणि भगिनींनो, ही वेळ शांत बसण्याची नाही. ही वेळ घरात बसून टीव्हीवर बातम्या बघत हळहळ व्यक्त करण्याची नाही. जर आपण आज आवाज उठवला नाही, जर आज आपण रस्त्यावर उतरलो नाही आणि या नशेच्या आणि ड्रग्जच्या साम्राज्याविरुद्ध बंड पुकारलं नाही तर लक्षात ठेवा, पुढचा बळी तुमच्या आमच्या घरातला असू शकतो. आज या नशेखोरांनी शिर्डी आणि राहत्यात जो हैदोस घातला तो उद्या संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा आणि खुद्द अहिल्यानगर शहरात घातला जाईल. आज आपला जिल्हा एका ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाने आपल्या पिढ्या बर्बाद होत आहेत. शाळा कॉलेजच्या बाहेर हे तस्कर आपले जाळे विणून बसलेले आहेत. आपल्या लेकरांना या विळख्यातून वाचवणे ही आता आपली सामूहिक जबाबदारी बनली आहे. आपल्याला या व्यवस्थेची कॉलर पकडून त्यांना जाब विचारावा लागेल. पोलिसांना भाग पाडावं लागेल की केवळ गाडी चालवणाऱ्या त्या 4 आरोपींना पकडून थांबू नका. या नशेखोरांच्या मुळापर्यंत जा. त्यांना हे अंमली पदार्थ पुरवणाऱ्या, त्यांना ड्रग्ज विकणाऱ्या त्या बड्या ड्रग्ज माफियांना फरफटत रस्त्यावर आणा आणि त्यांच्या मुसक्या आवळा. जोपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातून या नशेच्या काळ्या बाजाराची पाळेमुळे खणून काढली जात नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. प्रशासनाने डोळे उघडावेत, अन्यथा हीच जनता कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. ओंकारच्या मृत्यूला आपल्याला असंच वाया जाऊ द्यायचं नाही. त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ घेऊन आज आपण सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. या जिल्ह्याला लागलेला ड्रग्ज आणि नशेचा हा कलंक आपल्याला कायमचा पुसून टाकायचा आहे. प्रशासनाला सज्जड दम देण्याची वेळ आता आली आहे. एकतर या जिल्ह्यातून ड्रग्ज माफियांना आणि नशेखोरांना कायमचे संपवा, नाहीतर खुर्च्या खाली करा. उठा, जागे व्हा. आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या अहिल्यानगरच्या अस्मितेसाठी लढायला सज्ज व्हा. चला एकजुटीची ताकद दाखवूया. आपल्या भावी पिढीला या नशेच्या विळख्यातून वाचवूया. या नराधमांना आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला त्यांची जागा दाखवून देऊया. या सगळ्या विषयावर तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा.
माझं म्हणणं पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.